जे आपले पोलीस अधीक्षक आहेत श्री मोहन दहीकर यांचा जो कारभार चालू आहे आणि जिल्ह्याचं त्यामुळे जे काही नुकसान होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तरुणाईचं होतंय, जिल्ह्याची आर्थिक व्यवस्था बिघडत चाललेली आहे, आणि या सगळ्या विषयांना अनधिकृत असेल, अनैतिक धंदे असतील, या सगळ्यांना मोहन दहीकर यांचा पाठिंबा कसा आहे असं सांगताना मी एक ट्विट केलं होतं. सन्माननीय श्री मोहन दहीकर हे आपल्या जिल्ह्यामध्ये 22 मे 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. तो पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत आपण जो त्यांचा कार्यकाल बघतो, पहिलं गुन्ह्यांपासून सुरुवात करू. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण आजच्या तारखेमध्ये 1100 ते 1200 गुन्हे हे रजिस्टर्ड आहेत. हे सांगायच्या अगोदर तुम्हाला असंही सांगितलं पाहिजे की मागच्या 2-3 दिवसापासून मी पोलीस डिपार्टमेंटकडून काही माहिती मागून घ्यायचा प्रयत्न केला, तर अचानक ते अधिकारी जे माहिती देणारे होते ते गायब झाले, सुट्टीवर गेले. त्यांची उत्तरं बदलली आणि ते काही सरळ उत्तर देऊ शकले नाहीत. मला त्यांच्यावरचं दडपण लक्षात आलं म्हणून मी त्यानंतर त्यांना डिस्टर्ब केलं नाही. तर 1100 ते 1150 हे साधारण गुन्हे रजिस्टर्ड दिसत आहेत. ह्याचं जर कन्व्हिक्शन रेट तुम्ही बघितलं, जे कन्व्हर्जन होतं क्राईम टू शिक्षा, क्राईम टू पनिशमेंट, आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये हा जो रेट आहे हा लेस देन 20% आहे, 20% खाली आहे. म्हणजे यांचा अर्थ काय होतो, केस रजिस्टर होते, कोर्टामध्ये दाखल होते, FIR दाखल होतो, ऍडजस्टमेंट होते, आणि ज्याच्यावर केस होते तो बाइज्जत बरी होतो. ह्याला म्हणतात कन्व्हिक्शन रेट आणि त्याच्यावरचं कन्व्हर्जन. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कन्व्हर्जन हे 20% कमी आहे, गुन्हे रजिस्टर्ड आहेत, अनेक अजून प्रलंबित आहेत, त्याचा अजूनपर्यंत कुठे काही शोध नाही, त्याचा अजूनपर्यंत काय चाललंय आम्हाला माहित नाही. कोर्टामध्ये जेव्हा हे सगळे गुन्हे जातात ते कन्व्हर्टच होत नाही. काही किरकोळ लोकांना शिक्षा होते, जे ऍडजस्टमेंट करत नाहीत त्यांना शिक्षा होते. असे हे 20% खाली आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि माझ्याकडे प्रत्येक तालुक्याची आकडेवारी आहे, पण ती आकडेवारी सांगून तुमचा मी वेळ घेणार नाही. तुम्हाला कधी ती आकडेवारी जी माझ्या हाती लागली आहे ती तुम्हाला हवी असेल, मी तुम्हाला तो सेपरेट पेपर आहे पत्रकार परिषदेनंतर तुमच्या समोर ठेवतो. म्हणजे प्रत्येक तालुक्याचे तुम्हाला किती गुन्हे झालेत त्याच्यावरती आता ते त्यांचं काय होतंय ही सगळी आकडेवारी तुम्हाला मी देतो. हा झाला कन्व्हर्जन म्हणजे क्राईम टू पनिशमेंट. ह्याचा रेट आपल्या जिल्ह्यामध्ये लेस देन 20% आहे, तुम्हाला मी सांगितलं. त्यावरूनच पोलीस डिपार्टमेंट, माझा खरं तर पोलीस डिपार्टमेंटवरती काही आक्षेप नाही. जेव्हा पोलीस डिपार्टमेंटचा बॉस तो ठरवतो की डिपार्टमेंट कसं चालवायचं, जर वरचा प्रमुखच पोलीस, एक फार मोठं ही रॅकेट आपल्या जिल्ह्यामध्ये आज सगळीकडे आपल्याला दिसते आणि हे प्रत्येकाला माहिती आहे, गावागावात आहे. आता मी ही जी बनावट दारू बॉर्डरवरून क्रॉस होते, गोवा बॉर्डरवरून आपल्या राज्यात येते. तुम्हाला मी तारखा सांगतो, ह्या ज्या गाड्या पकडल्या गेल्या या कुठल्या तारखेला पकडल्या गेल्या आणि कुठे पकडल्या गेल्या, गोवा राज्यातून आलेल्या.
30 जुलै 2025 अणसुरा येथे दारू जप्त, तालुका राजापूर. 16 जुलै 2025 दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 3 सप्टेंबर 2025 पन्हाळे सौंदळ इथे पकडली गेली, 2,11,00,000ची दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 28 डिसेंबर 2025 दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 5 डिसेंबर पकडली गेली, तालुका राजापूर. 10 मे 2025 बनावट दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 25 मे 2026 दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 26 मे 2026 13 लाखांची दारू पकडली गेली, तालुका राजापूर. दहीकर आले 22 मे 2025. मी तुम्हाला जुलैपासूनच्या तारखा सांगितल्या. ह्याच्यामध्ये एक तरी कारवाई सिंधुदुर्गामध्ये झाली का? मग ती का झाली नाही? रत्नागिरीच्या एनसीबीने किंवा तिकडच्या पोलीस डिपार्टमेंटने सातत्याने वर्ष दीड वर्षामध्ये इकडून आलेली गाडी तिकडे पकडली, इकडे का नाही पकडली? म्हणजे यांचं रॅकेट आहे. इतक्या वेळेला दारू पकडली गेली, एकदाही सिंधुदुर्गात पकडली गेली नाही मागच्या 1.5 वर्षात. ती सगळी पकडली गेली रत्नागिरीमध्ये. याचा अर्थ मी काय समजायचा? त्याच्यावर मी नंतर येईल की नेमका हप्ता किती जातो. पुढे गांजा आणि ड्रग्ज. आता गांजा आणि ड्रग्ज सप्लाय करणारे आणि त्यांच्यावरती झालेली कारवाई ही 2025 पासून ते 2026 पर्यंत कुडाळ, कणकवली, कुडाळ, मालवण, कुडाळ, पिंगुळी, कुडाळ, कवळीकट्टा ही 7 ते 8 वेळा कारवाई झाली. सकाळी पकडले, संध्याकाळी सोडून दिले, दुसऱ्या दिवशी सोडून दिले. काही ठराविक किरकोळ, काय बोलायचं आहे का? काही ठराविक किरकोळ हे आरोपी किंवा हे जे कोण आपण छपरी म्हणू किंवा टपोरी म्हणू, ह्यांना पकडण्याच्या पलीकडे जो मेन सूत्रधार यांचा पकडायचा होता तो कधी पोलिसांच्या हातीच लागला नाही. दोन 5, 15, 20 यांची ठरलेली पोरं, त्यांच्यावरच कारवाई. पण हा सप्लायर कोण आहे? कोण कुडाळपर्यंत मटेरियल आणतंय? बॉर्डर कोण क्रॉस करतंय? कुठल्या मार्गाने येतंय? समुद्राच्या मार्गाने येतंय किंवा कुठल्या घाट मार्गाने येतंय? ह्याचा शोध 1.5 वर्षामध्ये झालेला नाही. इन्व्हेस्टिगेशन की चला हा पकडला गेला, पण तुला दिला कोणी? तो मेन सप्लायर कोण? त्या सप्लायरचं नाव अजूनपर्यंत पोलीस रेकॉर्डमध्ये नाही. पोलिसांनी रेकॉर्ड बनवायचा प्रयत्न देखील केलेला नाही. मी शोधतोय की असा कोणतरी एक सूत्रधार पोलिसांना भेटला आहे का की साहेब हा पकडला तर आपलं हे रॅकेट बंद होतं. चिरीमिरी कोणतरी पकडायचे, चिरीमिरी कुठली तरी कारवाई करायची आणि दाखवायची की आम्ही कारवाई केली आहे. ह्या ड्राम्याच्या पलीकडे पोलिसांनी मागच्या 1.5 वर्षामध्ये काही केलेलं नाही. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.